कशा आहात? होप मजेतच असाल. तर मला खूप जणांचे DM आले होते की दीदी तुझे लिपस्टिक शेड कोणते. तर आज मी तुम्हाला माझे जे काही लिपस्टिक शेड आहेत मी कुठून ऑर्डर केलेत तर तुम्हाला सगळं ह्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल. जरी मला लिंक नाही भेटला तर मी इथे पोस्टर वगैरे टाकेन, तर पोस्टरवरती तुम्ही चेक करून तुम्ही तो शेड वगैरे काय असेल ते तुम्ही ऑर्डर करू शकता. तर आमचे भरपूर दिवस झाले ब्लॉग म्हणजे येत नाही आहेत, म्हणजे खूप गॅप पडतोय कामामुळे काही कारणांमुळे. तर मला एवढंच आम्हाला दोघांना पण वाटतं की तुम्हाला ब्लॉग नवीन नवीन पाहायला भेटावे. तर मध्ये पण आम्ही खूप लेट ब्लॉग टाकला होता आणि आत्ता पण खूप लेट पोस्ट होतोय. तर नक्कीच शेवटपर्यंत ब्लॉग पहा आणि असंच तुमचं प्रेम राहते. तर खूप दिवसापासून DM येत होते. आधी सुद्धा मी एक लिपस्टिक शेडचा ब्लॉग केला होता, त्यामध्ये जे दाखवले होते ते वेगळे शेड होते आणि आता मी नवीन शेड घेऊन आले आहे. मी सुद्धा नवीन ऑर्डर केलेत आणि कसे आहेत काय आहेत मला आवडले की नाही हे सगळं मी तुम्हाला सांगेल. तुम्हाला पण ऑर्डर करायचे असेल तर नक्कीच करू शकता आणि तुम्हाला पाहायला आवडेल का हा ब्लॉग ते सुद्धा कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता. अजून नेक्स्ट ब्लॉग काय पाहायला आवडेल ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मी आता जे जे शेड ऑर्डर केले आता तुम्ही बघू शकता. मी जो शेड आता लावलाय ॲक्च्युली तो थोडासा लाईट झाला असेल कारण की मी जेवले त्यामुळे. तर मी आता जो दाखवणार आहे शेड जो मी आता लावलाय तो मी तुम्हाला दाखवते. दोन मिनिटं. ह्याच्यामध्ये डबल शेड आहे. तर गाईज मी आता कोणतंच म्हणजे कोणत्या ब्रँडचं प्रमोशन नाही करत आहे. मी फक्त पर्सनली तुम्हाला शेअर करते मी जे शेड लावते ते, म्हणजे मला जे आवडतात मी रेग्युलर यूज करते ते. तर मी असं म्हणणार नाही की माझं फेअर टोन आहे. मी जास्त करून मला थोडंफार डार्क आणि मी लाईट कधी कधी मिक्स शेड पण लावते, कधी कधी न्यूड शेड लावते, कधी कधी डार्क शेड जसं मॅच होईल तसं लावते मी. तर मी जो आत्ता लावलाय तो हा शेड आहे. मी तुम्हाला हा शेड म्हणजे हे जवळून दाखवते तुम्हाला. मी ही जी लिपस्टिक आहे इनसाइड मेकअप इसेन्शियल लिप क्रीम आहे, हायड्रो फिलिंग टेक्नॉलॉजी आणि ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता कोणते कोणते ऑइल आहेत. कोकोनट ऑइल आहे, ॲव्होकाडो ऑइल आहे आणि नियासिनामाइड आहे. म्हणजे ह्याच्यानी असं नाही आहे की लिप्समध्ये खूप म्हणजे चांगल्या नायकावरून मी ऑर्डर केलेत ह्या आणि म्हणजे मी नाही म्हणणार की हे पूर्ण 12 तासच राहतात कारण की ह्याच्यामध्ये थोडंफार ऑइल आहे त्यामुळे हे पूर्णपणे मॅट नाही होत, पण राहतात असं नाही की राहत नाही, भरपूर वेळ राहतात, संध्याकाळपर्यंत राहतात. म्हणजे मी सकाळी लावली तर संध्याकाळपर्यंत राहतात. एवढंच की तुम्ही जर ऑइली वगैरे खाल्लं किंवा जेवण खाल्लं तर थोडीफार लाईटली होती. आता मी जेवले होते थोडीशी कमी झाली होती, असं नाही की पूर्णपणे जाती, पण तुम्ही जर रेग्युलर म्हणजे कंटिन्यू यूज नसेल करत तर चांगली ही. आणि मेन गोष्ट तुम्हाला मी ह्याचं जे आहे लिंक वगैरे भेटली तर लिंक टाकेन, नाही तर मी इथे पोस्टर देईन. मी ही नायकावरून ऑर्डर केली. ह्याचा हा असा बॉक्स आहे. ह्याच्यामध्ये मी 2 शेड ऑर्डर केले. तर ह्याचा जो शेड आहे मी जो आत्ता लावलाय तो आहे हेरा 9. तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता या म्हणजे तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल तर. आणि नेक्स्ट जो शेड आहे तर हा शेड तुम्ही हा बघून घ्या कोणता शेड आहे. 8 नंबर आहे आणि ॲथेना. तर हा पण शेड आहे जो ठीक आहे म्हणजे चांगला आहे. मी हा रेग्युलर जास्त यूज नाही करत, कधीतरी क्वचित यूज करते, पण चांगला शेड आहे. तुम्ही जवळना बघू शकता. मी आता लिप्सवर नाही यूज करत आहे, दिसते क्लोजअप मध्ये. छान शेड आहे हा पण, मस्त आहे, फ्रेश लुक देतो. आणि जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर ह्यामध्ये पण भरपूर सारे शेड आहेत त्यांच्या पेजवरती. तर नायकावरून मी ऑर्डर केलेत. ह्या 2 जे आहेत ते नायकावरून ऑर्डर केले. तर तुम्हाला करायचे असेल तर नक्कीच तुम्ही करू शकता. आणि हा शेड पण खूप मस्त आहे, फ्रेश आहे. जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तुम्ही करू शकता. नेक्स्ट आहे ही मार्सची लिपस्टिक आहे. तर ही पण मी नायकावरून ऑर्डर केली. यामध्ये अजून एक शेड होता न्यूड शेड, पण तो स्टॉक
नव्हता, त्याचा आउट ऑफ स्टॉक झालं होतं. तर ह्याचा जो शेड आहे तो बॉस गर्ल म्हणून आहे, 80 बॉस गर्ल 80. जवळनं दाखवू शकता का तुम्ही? तर ह्याची जी पॅकेजिंग आहे ती खूप मस्त आहे. बघा ना तुम्ही, किती सुंदर पॅकेजिंग आहे ह्याची, म्हणजे खूप छान आहे पॅकेजिंग. आणि ह्याचा जो शेड आहे तो शेड पण ह्या बॉक्सवरच आहे, तुम्ही शेड बघू शकता. हा शेड आहे ह्याचा. जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तुम्ही करू शकता. आणि हा पण मी तुम्हाला दाखवते कसा आहे. एकदम असा म्हणजे नाही का, काय म्हणतात, एकदम असा स्मूथ कलर आहे, एकदम असा स्मूथ बटरी कलर आहे शेड. आणि लावलं ना तरी पण एकदम असा तुम्ही बघू शकता. हा आहे ना, पसरवला ना जरी तरी तो निघणार पण नाही. वॉटर म्हणजे पाण्यात पण तुम्ही असं किती पण घासलं ना तरी तो पसरेल पण निघणार नाही. हे तिन्ही पण शेड असेच आहेत. आणि सगळ्यात म्हणजे माझं फेवरेट हा शेड आहे, कारण की मी मोस्टली हा शेड यूज करते. आणि अजून एक शेड आहे जो मी आत्ता यूज केला आहे ना, हा वाला, त्याच्यामध्ये अजून एक डार्क शेड आहे. मे बी तो मी आधी तुम्हाला दाखवला असेल. तर हा माझा सेकंड टाइम आहे जो मी हा ऑर्डर केला आहे. नायकावरून ऑर्डर केला आहे, लॅक्मीचा आहे. आणि हा शेड मला फार आवडतो. रेड चेरी म्हणून आहे, बघू शकता, रेड चेरी दिसतं. जरी दिसला नाही तरी रेड चेरी 21 हा शेड आहे. आणि हा शेड आहे ना खूप सुंदर दिसतो. म्हणजे तुम्ही भरपूर सारे व्हिडिओजमध्ये किंवा फोटोजमध्ये बघितला असेल हा शेड. हा डार्क शेड आहे पण खूप छान दिसतो हा लावल्यावरती. तुम्ही बघू शकता हा डार्क शेड आहे पण लावल्यावरती आहे ना खूप सुंदर दिसतो, म्हणजे खूप मस्त दिसतो. खरं तर मला फार आवडतो. आणि दुसरा पण एक शेड आहे तो मी आधीच्या ब्लॉगमध्ये दाखवला आहे. जर तुम्हाला ऑर्डर करायचा असेल तर हा लॅक्मीचा आहे. नायकावरूनच ऑर्डर केला आहे, नायका ॲपवरून. तर तुम्ही नक्कीच ऑर्डर करायचा असेल तर करू शकता. आणि हा जो शेड आहे ना हा खूप लाईट वेट आहे, म्हणजे खूप मस्त आहे. खरं तर मला ह्या सगळ्यांमध्ये हा जास्त आवडतो, लाईट वेट आहे. आणि ह्याचे लिपस्टिक पण मस्त असतात, जास्त करून खूप वेळ राहतात म्हटलं तर 24 तास पण राहू शकतात. आणि लाईट वेट आहे, तुम्हाला समजून पण येणार नाही की तुम्ही लिप्सवर काहीतरी लावले. आणि आपले लिप्स जे आहेत ते ड्राय नाही पडत किंवा आपले सुकतात वगैरे ना लिपस्टिक यूज करून, तसं काहीच होत नाही. हे सगळेच मी यूज करते, ह्याच्यानी कशानेच आपले लिप्स आहेत ना एकदम सुकत वगैरे नाही, एकदम व्यवस्थित राहतात. नेक्स्ट आहेत ह्या 2 लिपस्टिक. ह्या मी झुडिओमधून घेतल्या. ह्या न्यूड शेड आहेत आणि मी न्यूड शेड पण कधी कधी यूज करते, मला फार आवडतं त्या. तर या झुडिओमध्ये तुम्ही कुठेही झुडिओमध्ये गेले तर तुम्हाला हे कुठे पण शेड मिळून जातील. तर हे ब्लर इट ह्या ब्रँडचे घेतलेत मी झुडिओचे. तर हा जो शेड आहे हा आहे, तुम्हाला मी जवळून दाखवते हा शेड. हा शेड तुम्ही बघू शकता, खूप सुंदर असा न्यूड कलर आहे. तर तुम्ही इथं पण बघू शकता, खूप सुंदर न्यूड शेड आहे. आणि ह्याचा जो तुम्ही बघू शकता हा कोणता शेड आहे दिसतोय, मॅट. तुम्ही हा शेड ऑर्डर करू शकता, खूप सुंदर आहे हा, एकदम मस्त दिसतो, तुम्ही डेली यूज करू शकता. नेक्स्ट आहे जो शेड हा पण झुडिओमधूनच घेतला आहे मी. हा पण तुम्ही बघू शकता कोणता इकडे. हा बघा तुम्ही, किती सुंदर असं शेड आहे. तर तुम्हाला ऑर्डर करायचे असतील तर हा तुम्ही हा शेडच नाही दाखवला, एंडलेस एस्प्रेसो. तर तुम्ही हे शेड बघू शकता. आता मी तुम्हाला हे इथे तुम्हाला क्लिअर नसेल दिसते ना, इकडे आहे.
हे सगळे शेड तुम्ही बघू शकता. तुम्हाला जर ऑर्डर करायचे असतील ना तर तुम्ही नक्कीच ऑर्डर करा, कारण की खूप छान आहेत हे शेड. आणि खूप जण मला विचारत होते की दीदी तू कोणता शेड आत्ता यूज केला आहे. म्हणजे मोस्टली सगळेजण विचारत असतात की आत्ता कोणता शेड यूज केला आहे किंवा भरपूर साऱ्या गोष्टी विचारत असतात. तर मी आज तुमच्यासाठी खास हा व्हिडिओ घेऊन आले. तर ह्यातले सगळे शेड खूप छान आहेत, वेगवेगळ्या कलरचे आहेत. म्हणजे मी सेम कलर नाही घेतले कोणते, वेगवेगळ्या कलरचे आहेत. आणि तुम्हाला ऑर्डर करायचे असेल तर नक्कीच तुम्ही ऑर्डर करू शकता. खूप मस्त आहेत. तर तुम्ही हे शेड बघू शकता किती सुंदर आहेत, वेगवेगळे आहेत. आणि तुमचा जसा लुक असेल, मे बी तुम्ही पार्टीला चालले असेल, तुम्हाला डार्क शेड यूज करायचे असेल, तुम्ही ऑफिसमध्ये असाल न्यूड शेड यूज करायचे असेल, किंवा घरात रेग्युलर, तरी पण तुम्ही वेगवेगळे शेड यूज करू शकता. न्यूड शेड किंवा दोन्ही मिक्स करून पण खूप सुंदर शेड तयार होतात. तर तुम्हाला ऑर्डर करायचे असेल नक्कीच मी तुम्हाला इथे कॅप्शनमध्ये लिंक तरी देईल, नाही तर मग पोस्टर तरी लावेन, जेणेकरून तुम्हाला इझी होईल ऑर्डर करण्यासाठी. आणि जास्त काही हाय रेंजच्या पण आहेत, खूप कमी रेट आहेत, खूप जास्त रेट नाही आहे. मे बी सगळ्यात महागडी एकच पडली मला ही मार्चची, म्हणजे ही 300 रुपयाची असेल मे बी. आणि ह्या बाकीच्या ज्या आहेत त्या 250 किंवा 250च्या रेंजमध्ये पडतील तुम्हाला यामध्ये. तर तुम्हाला ऑर्डर करायचे असेल तर नक्कीच यूज करा, कारण की जे आपण म्हणजे प्रोडक्ट रोडवरून घेतो त्याच्याने आपले लिप्स खराब होतात. त्यामुळे ब्रँडचे यूज केलेले कधी पण चांगले, जेणेकरून तुमच्या लिप्सला काही प्रॉब्लेम पण होणार नाही आणि ते नेहमी हायड्रेटेड राहते. तर ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि अजून नेक्स्ट काय ब्लॉग पाहायला आवडेल ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. चला बाय बाय.